सरकारचं जे आता प्रेम आहे ते केवळ नामांतर करून किंवा काहीतरी धार्मिक प्रश्न उपस्थित करून किंवा जातीय प्रश्न निर्माण करून मूलभूत प्रश्न सुटत नाही, ही आमची भूमिका है। आज इस देश के अंदर में जावेद भाई पैजामा पहनेंगे कि शर्ट पहनेंगे ये बात करने से अच्छा है जावेद भाई के पेट में कौन सा निवाला जाएगा ये इम्पॉर्टंट है। मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली 2-3 वेळा उपोषण झाली, मुंबईपर्यंत जाण्याचा सुद्धा तो एक प्रयत्न झाला, परंतु राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिला कार्यकर्ता शिविर के निमित्त यहाँ पर आए हुए महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रवक्ता आज के परिस्थिति को देखते हुए आने वाली चुनाव की तैयारी को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अपने संगठन को बल देने के लिए, अपने संगठन में जान फूंकने के लिए एक दिन तक शिविर का आयोजन किया और आयोजन के अंदर में मार्गदर्शन करने के लिए विकास लावंडे जी, प्रकाश बोराडे जी, नाना बोराडे जी, इन सब ने मिलकर पार्टी के पूरे जिला स्तरीय, प्रदेश स्तरीय के लोगों ने आपस में मिलकर पूरे दिन भर पार्टी के लोगों को जन जन तक कैसे पहुंचाना उसके लिए बैठक की। जैसे कि जो ये शिविर लिया गया ये इसमें बहुत सारी जगहों पे छत्तीसगढ़ संभाजीनगर में नाम है, आप इसके फेवर में है कि आपकी पार्टी भी संभाजीनगर में? देखिए अभी हमारे विकास लावंडे जी ने क्लियर बात किया, कहीं तो भी मैं बिल्कुल इसके फेवर में नहीं हूँ। मैंने अभी भी औरंगाबाद बोला है, आगे भी औरंगाबाद ही बोलूंगा, मैं इसके फेवर में नहीं हूँ, लेकिन हाँ अपने को कहीं तो भी एक चतुर भूमिका निभानी पड़ेगी। जैसे अभी के चुनाव के अंदर में हमने एक उदाहरण देखा है, कर्नाटका के अंदर में इतने सब कुछ मुस्लिम समाज पर अटैक होने के बावजूद सिर्फ एक लड़की ने हिजाब के मुद्दे को लेकर उसके अलावा कोई प्रदर्शन आपने नहीं देखा। तो इस देश के अंदर में केरला, कर्नाटका या साउथ एजुकेटेड प्रदेश कहलाते हैं, तो हमें कुछ अच्छे लोगों से कुछ अच्छी बातें सीखना भी चाहिए। उन्होंने उसका रिएक्शन ना देते हुए, सही मानों में अगर रिएक्शन देने की कोई जगह थी तो वो मतदान का दिन था, वो ईवीएम मशीन थी, उस पर उन्होंने अपना बटन दबाया। आज इस देश के अंदर में ये सुबह से लेकर शाम तक इसी कोशिश में मुलविस रहते हैं कि किस दिन और कौन से पल और कौन से घड़ी हम इस देश के वातावरण को हिंदू मुस्लिम मय क्या करें। आज उसी को मद्देनजर रखते हुए, क्योंकि औरंगाबाद शहर का नाम आज से नहीं है, सदियों से चला आ रहा है और भारतीय जनता पार्टी आज की नहीं है, ये भी सदियों से चले आई है। जैसे कि आपके पूरे शिविर में चर्चा चली है भारतीय जनता पार्टी, शिवसेना, ये चीजों की बात चली है काफी देर से मौजूद था, उसमें उनकी ही नीति है नहीं है। जैसे शिवसेना की ख्वाहिश थी कि नाम बदलना है, तो आपकी पार्टी भी कहीं ना कहीं उसके सपोर्ट में थी? नहीं, सपोर्ट में नहीं थी। आखिरी बैठक थी, आखिरी बैठक के दिन, उद्धव ठाकरे जी की आखिरी कैबिनेट के दिन देखिए कैसा है, आदरणीय बाला साहब ठाकरे और उद्धव ठाकरे कैसा रहता है, आजकल अपन मोबाइल भी यूज करते तो हर बार उसको क्या बोलते हैं, उसको रिसर्च मारते हैं या उसको रिफ्रेश करते हैं। तो आज हमारे शिवसेना जो हमारे साथ है, वो हमारा जो शिवसेना है जो आज हमारे साथ उद्धव बाला साहब ठाकरे हैं, ये कॉमन मिनिमम प्रोग्राम के तहत रिफ्रेश की हुई शिवसेना हमारे साथ है। वो शिवसेना ने अपने किसी जमाने में किसी जनता से वादा की थी, तो उन्होंने आखिरी वक्त वो संभाजीनगर और उस वक्त वो जो सरकार थी, वो जो कैबिनेट थी, कांग्रेस, राष्ट्रवादी और शिवसेना, ये तीनों की मिली हुई कैबिनेट थी और वो तीनों के अंदर में कांग्रेस ने अपनी भूमिका खुद रखी है, राष्ट्रवादी ने अपनी भूमिका रखी है, उद्धव जी ने अपने मुख्यमंत्री होने का एक फायदा लेते हुए, क्योंकि कैबिनेट के अंदर के फैसले को मुख्यमंत्री का फैसला आखिर होता है, उन्होंने अपने फैसले का, अपने बल का सही इस्तेमाल किया और उन्होंने अपनी बात को मनवाने का काम किया। इससे ये दोनों पार्टी सहमत है, ऐसा बिल्कुल। आपकी पार्टी के भी बड़े अधिकारी, बड़े नेता की सबके भी वही नाम लेते हैं। कौन सी? छत्रपति संभाजी। नहीं, देखिए कैसा है, अभी जो सिक्के में चल रहा है, जैसे आपने बचपन में सुना होगा तीनों पाल का नया नाम रानी पाल, वो जो कपड़ों में लगाने के लिए नील आता था, तो वो एक तरीका है। आज के डेट में सरकार में जो चीज चल रही है, यही चीज के ऊपर अगर आपको इस तरह पूछा जाए कि जब औरंगाबाद में था, जब शिवसेना संभाजीनगर इस्तेमाल करती तो आपकी पार्टी कर सकती है? तो आज वो संभाजीनगर में है और हम औरंगाबाद इस्तेमाल कर रहे हैं।
हमको यही तो है, ये अभी नाम की पॉलिटिक्स नहीं करना है। आज इस देश के अंदर में जावेद भाई पैजामा पहनेंगे कि शर्ट पहनेंगे, ये बात करने से अच्छा है जावेद भाई के पेट में कौन सा निवाला जाएगा, ये इम्पोर्टेंट है। आज के लिए हर वक्त की बात है। आपका नाम होता है सर? मैं जावेद हबीब, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब गट का महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभाग का अध्यक्ष। आमचं पुढील जे काही विषय चर्चा आहे पक्षाच्या संदर्भात आजची भूमिका, ही भूमिका आमचे लवांडे साहेब आहेत, प्रदेश प्रवक्ते, हे आपल्यासमोर आता मांडतील. त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी विकास लवांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा मी प्रदेश प्रवक्ता आहे. आज मी छत्रपती संभाजीनगरमध्ये याच्यासाठी आलो होतो की आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पक्षाच्या सर्व फ्रंटल सेलच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आज दिवसभराचं घेतलं होतं. आणि या निमित्तानं मी समारोपाचं मनोगत व्यक्त करण्यासाठी, संवाद करण्यासाठी इथे आलो होतो. हे पाहत असताना माझ्या एक लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या राजकीय वातावरण आहे ते सर्वसामान्य किंवा ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे अशा लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडालाय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचं कारण असं, गेल्या 2 वर्षात आपण पाहत असाल की मागच्या वर्षी उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ताकदीने दिल्लीची जी अदृश्य शक्ती ज्याला म्हणतो आपण, त्यांनी निवडणूक आयोग असेल किंवा विधानसभा अध्यक्ष असेल यांच्या माध्यमातून ती हिसकावून घेतली आणि ती एकनाथ शिंदेकडे दिली. त्याच पद्धतीने यावर्षी आदरणीय पवार साहेब ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पक्ष स्वतः स्थापन केला, त्याच पवार साहेबांना त्या पक्षातनं एक प्रकारे बाहेर काढल्यासारखं आज भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोग असेल किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापकालाच सांगितलं हा पक्ष तुमचा नाही आणि त्यांना त्यांचं चिन्ह काढून घेतलं, पक्ष काढून घेतला. त्या संदर्भामध्ये काल सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये आम्हाला आता नव्याने चिन्ह देण्याचं निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने जी काही काल सुनावणी घेतली त्याचा आम्ही खूप आभार मानतो सुप्रीम कोर्टाचं, कारण सुप्रीम कोर्ट हीच एकमेव आता अशा लोकशाहीसाठी राहिलेली आहे. बाकीच्या सर्व स्वायत्त संस्थांच्यावर भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकारचं नियंत्रण आलेलं आहे, तिथे लोकशाही आता दिसत नाही आणि म्हणून पुढच्या काही दिवसात आम्हाला चिन्ह नव्याने मिळेल आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत, अंतिम निकाल येईपर्यंत चिन्ह आणि आमचं नाव कायम राहील अशी स्थिती आहे. आता आम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरत असताना एक लक्षात येते की पुणे जिल्हा वगळता बाकी ठिकाणी आमचं अजितदादा मित्रमंडळाशी कुठेही स्पर्धा दिसत नाही आम्हाला. पुणे जिल्ह्यात लोकसभेच्या बारामती लोकसभा मतदारसंघात फार तर स्पर्धा होऊ शकते, बाकी कुठेही अजितदादा मित्रमंडळाच्या पक्षाची आमच्या पक्षाची स्पर्धा होत नाही. आमची स्पर्धा ती काही ठिकाणी एकनाथ शिंदेच्या ह्याच्याशी असेल पक्षाशी किंवा भारतीय जनता पार्टीची सर्रास आमची महाराष्ट्रात स्पर्धा राजकीय त्या ठिकाणी आहे आणि आम्ही ती ताकदीने लढणार आहोत. लोकसभेत आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे असणार आहेत. त्यासाठी आम्ही ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये मेळावे, बैठका, शिबिर, सभा, आदरणीय पवार साहेबांची आता उद्या मनसर येथे पुणे जिल्ह्यात 4 वाजता उद्या जाहीर सभा होणार आहे. मोठी जाहीर सभा त्या ठिकाणी होत असताना त्या ठिकाणी मोठी गर्दी त्या ठिकाणी होणार आहे आणि अशाच पवार साहेबांच्या सभा वेगवेगळ्या मतदारसंघात पुढच्या काळात सातत्याने होतील. आम्ही सर्वजण ताकदीने या सगळ्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. औरंगाबादचं नामांतरण झालं याच्यात काय कोणाला वाईट वाटायचं काही कारण नाही. छत्रपती संभाजीनगर हे झालं याच्यावर सर्वानुमते विधिमंडळात त्याच्यावर ठराव झाला, मंत्रिमंडळाला कोणी काही आक्षेप घेतलेला नाही. परंतु नामांतर केली म्हणून त्या शहराचे प्रश्न सुटतात किंवा त्या देशाचे प्रश्न सुटतात किंवा त्या समाजाचे प्रश्न सुटतात असं काही कुठे घडलेलं नाही आतापर्यंत. खरं तर छत्रपती संभाजीनगर असलं आणि औरंगाबाद असलं काय, मूळचे जे इथले मूलभूत प्रश्न, उदाहरणार्थ पाण्याचा प्रश्न, इथले तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरेंनी त्यावेळेस पवार साहेब कृषी मंत्री होते, इथली जी जायकवाडी धरणातनं पाणी आणायचं होतं ही स्कीम त्या काळात पवार साहेबांनी मंजूर करून दिलेली केंद्रातनं फंड देऊन, परंतु ती इथल्या राजकारणात, स्थानिक राजकारणाच्या कारणामुळे किंवा वेगळ्या आणखी काही कारणामुळे ती स्कीम मला वाटतं अजूनही पूर्ण झालेली नाही. खरं तर अशा प्रश्नावर फोकस व्हायला पाहिजे. आज अनेक कंपन्यांमध्ये रोजगार निर्माण व्हायच्या ठिकाणी कंपन्या बंद पडत आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक कंपन्या गुजरातला घालवल्या जात आहेत. मग या सरकारचं जे आता प्रेम आहे हे केवळ नामांतर करून किंवा काहीतरी धार्मिक प्रश्न उपस्थित करून किंवा जातीय प्रश्न निर्माण करून
प्रश्न मूलभूत प्रश्न सुटत नाहीत ही आमची भूमिका आहे. छत्रपती संभाजीनगर शिबिर झाले असे शिबिर राज्यभरामध्ये सुरू आहेत आणि तिथले लोक सर्वसामान्यांचं काय आंदोलन राज्यभर ही शिबिरं घेत असताना एक लक्षात येतं की जे कोणी आतापर्यंत आमच्या पक्षात होते, उदाहरणार्थ आता या जिल्ह्यामध्ये सतीश चव्हाण इकडे प्रमुख असायचे, यांनी आतापर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे आता आमच्याकडे कार्यकर्ते दिसतात, अतिशय क्वालिटीचे कार्यकर्ते आहेत, अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत, प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, हे कुठेतरी बाजूला पडले होते आणि असे एक सरदार तयार झाले होते. कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर लोकांचा घोळका त्या ठिकाणी होता आणि अशा लोकांच्या घराण्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळत नव्हती. हे शिबिरं करत असताना महाराष्ट्रामध्ये मी फिरत असताना मला एक लक्षात येते की अनेक दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते, तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते पुढे येत आहेत. नवीन कार्यकर्त्यांना निश्चितच पवार साहेब संधी नेहमीच देत असतात आणि पवार साहेबांचं धोरणच ते सध्या आता आहे की प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पातळीवर नवीन तरुणांना, नवीन चेहऱ्यांना आता संधी द्यायची, हे धोरण सध्याचं आमचं आहे. महाविकास आघाडीमध्ये आमच्या पक्षाने 12 जागांची अपेक्षा ठेवलेली आहे. काहीतरी 10 जागावर आमच्या पक्षाचं महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेलं आहे. एकूण 40 जागांमध्ये एकमत झालेलंच आहे. 8 जागांच्या संदर्भात अजून चर्चा चालू आहेत. वंचित बहुजन आघाडी जी आहे त्यांच्याशी काही डिस्कशन सुरू आहे आणि ते मला असं वाटतं पुढच्या 8-10 दिवसात तेही पूर्ण होईल. बाकी 40 जागांच्या बाबतीमध्ये एकमत झालेलं आहे महाविकास आघाडीमध्ये. मुख्यमंत्री संभ्रम निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्री जे म्हणाले ते असे का म्हणाले आणि मराठा समाजाची संख्या 28% असताना 10% आरक्षण कोणत्या आधारावर दिलं हे स्पष्ट झालं नाही. खरं तर ज्या दिवसापासून मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झालं, पहिल्यांदा तिथे लाठीचार्ज झाला आणि त्याच्यामध्ये ज्या काय तिथल्या लोकांना अगदी बेछूटपणे मारहाण करण्यात आली, तिथे लोक जखमी झाले अनेक. तिथून पुढे या आंदोलनाला एक सहानुभूती तयार झाली आणि एक आंदोलन मोठं राज्यव्यापी उभं राहिलं. मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली 2-3 वेळा उपोषणं झाली, मुंबईपर्यंत जाण्याचा सुद्धा तो एक प्रयत्न झाला. परंतु या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाशी, त्यांच्या भावनांशी इथं खेळच केला. हे आपल्याला गेल्या 4-5 महिन्यात जो घटनाक्रम जर आपण पाहिला ते एक लक्षात येतं. छत्रपती शिवरायांच्या पायाला सुद्धा शपथ लावून यांनी पायाला हात लावून शपथ घेतली आणि मी आरक्षण देणार असं सांगितलं. खरं तर मराठा आरक्षण ही वेगळी गोष्ट आहे आणि ज्यांचे कुणबी जात प्रमाणपत्राचे पुरावे आहेत जुने, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून देणे ही एक वेगळी मोहीम आहे आणि ती जुनीच आहे. 94 सालापासून ते कुणबी प्रमाणपत्र अनेक लोकांना मिळतात. त्याला आता ती गती मिळावी यासाठी मनोज जरांगे पाटलांनी जी काही मागणी केली होती ती कुठेतरी आजच्या अधिवेशनात ती दिसत नाहीये. ज्यावेळेस वाशीवरून हा मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईला निघालेला माघारी फिरला, त्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची दिशाभूल केली गेली. त्यावेळेस अनेक जाणकारांनी सुद्धा हे मत व्यक्त केलं होतं, कायदेतज्ञांनी सुद्धा मत व्यक्त केलं की ते अधिसूचना आणि अध्यादेश आणि GR या सगळ्यांचे शब्दांचे खेळ केले गेले आणि एकनाथ शिंदेचे जे OSD होते मंगेश शिवटे नावाचे, ते कुठेतरी त्या ठिकाणी मध्यस्थी करत होते, बोलणी करत होते आणि का कोणास ठाऊक जरांगे पाटलांची त्या ठिकाणी बुद्धिभेद करून, दिशाभूल करून त्यांना त्या ठिकाणी परत पाठवलं आणि एक प्रकारचा राज्यात माहोल केला. एकनाथ शिंदेनी स्वतःच पैसे खर्च करून त्यांच्या कार्यकर्त्यांना पैसे देऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये फ्लेक्स होर्डिंग लावले अभिनंदनाचे स्वतःच्या. एकनाथ शिंदेनी स्वतःचं अभिनंदन करून घेतलं. मराठा समाजातल्या सर्वसामान्य तरुणांना असं वाटलं आता आपला प्रश्न सुटला. प्रत्यक्षात मात्र उलट झालं. काही दिवस गेले, एक आठवडा गेला आणि जरांगे पाटलांच्या ते लक्षात आलं की आपली कुठेतरी फसवणूक होते आणि मग त्यांनी पुन्हा एकदा 10 तारखेला उपोषण सुरू केलं. तोपर्यंत मात्र मराठा समाजातल्या अनेक तरुणांचा तिथे निराशा झालेली होती, अपेक्षाभंग झाला होता. आज जे काही 10% आरक्षणाचे त्यांनी जाहीर केले, लोकसंख्या 14-28% म्हणून सांगितलं आयोगाने. खरं तर हा आयोगाच्या संदर्भात सुद्धा इतकी घाई गडबड झालेली दिसते. आयोग नेमला काय, त्याचा अहवाल घाई गडबडीत आला काय, त्याच्यावर परवा 2 दिवसापूर्वी अहवाल आला, त्याचा कुठे अभ्यास झाला, कसा झाला, कुणी अभ्यास केला माहित नाही आणि तो लगेच विधानमंडळात आज घाईघाईने अधिवेशन घेऊन मांडला. खरं त्याच्यात घिसाडघाई झालेली दिसते आणि 28% संख्या ही मराठ्यांची जी आहे ती सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो की त्याच्यामध्ये कुणबीसह मराठा लोकसंख्या आहे ती का केवळ मराठा संख्या आहे.
हाही एक प्रश्न निर्माण होतो. कारण 28% जर मराठा संख्या असेल आयोगाच्या म्हणण्यानुसार, मग ती 14% मिळायला पाहिजे आरक्षण. ही सर्वसाधारण आतापर्यंत आरक्षणाचा एक नियम आहे किंवा परंपरा आहे. पण ते 10% देतात. कुठेतरी याच्यात काहीतरी त्रुटी निश्चितपणाने असणार आहेत. आणि जे इंदिरा साहनी खटल्याचा जो निकाल आहे 50% वरची मर्यादा ओलांडण्याचा, तिथे सुद्धा काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. एका बाजूला देवेंद्र फडणवीसांचे जे अगदी प्रेमी आहेत, भारतीय जनता पार्टीचे किंवा RSSचे जवळचे आहेत, ज्यांना देवेंद्र फडणवीसांना सातत्याने तो पाठिंबा असतो, ज्यांना देवेंद्र फडणवीसांना जे नेते मानतात ते सदानंद गुणरत्न सदावर्ते, ते तर कालच म्हणाले की माझी 24 तासात कोर्टात ऑब्जेक्शन त्याच्यामध्ये येईल. आणि सदावर्ते कदाचित सारखी माणसं, फडणवीसांनी पोचलेली माणसं, ती निश्चितपणे कोर्टात जाऊ शकतील असं दिसतं एकंदरीत. कारण फडणवीसांनी आतापर्यंत फसवणूकच केलेली आहे आणि आताही ते फसवणूकच करतात. फक्त एकनाथ शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवणे. तुम्हाला एक पत्रकार परिषद आठवत असेल मागच्या वेळची, जेव्हा मनोज जरांगे पाटलांचं पहिलं उपोषण मागे घेतलं, त्या मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसवर पत्रकार परिषद झाल्यानंतर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री जेव्हा पत्रकार परिषदेला सामोरे येत होते, तेव्हा एकनाथ शिंदे तिथे असं म्हणाले की आपलं बोलून मोकळं व्हायचं. अजितदादा म्हणले यस ओके, आणि देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलं की माईक चालू आहे, ते म्हणले माईक चालू आहे. तो जो संवाद आहे हा खूप काही आपल्याला सांगून जातो. आणि मराठ्यांच्यातल्या अभ्यासू तरुणांनी, मराठा आंदोलकांचं नेतृत्व करणाऱ्या सर्वांनी तो डायलॉग विसरू नये हे आपण लक्षात ठेवावं. आणि त्या डायलॉग मधून आपल्याला एक लक्षात येतं की फडणवीसांनी ज्यावेळेस केंद्र सरकारने 102वी घटना दुरुस्ती करून राज्याचे अधिकार काढून घेतले होते, त्या काळामध्ये गायकवाड समितीच्या शिफारसीनुसार याच देवेंद्र फडणवीसांनी 2019च्या निवडणुका तोंडावर असताना मराठा आरक्षण दिलं असे घोषित केलं, स्वतःची पाठ थोपटून घेतली, अभिनंदनाचे फ्लेक्स असेच लावून घेतले निवडणूक तोंडावर असताना, आणि नंतर ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. कारण देवेंद्र फडणवीसांना हे माहित होतं चांगलं की केंद्र सरकारने 102वी घटना दुरुस्ती करून राज्याचे अधिकार काढून घेतलेले आहेत. आता सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये याच्या संदर्भातल्या त्रुटीवर निश्चितच गुणरत्न सदावर्ते सारखे लोक केस दाखल करतील अशी शक्यता वाटते. कोर्टात टिकणार आरक्षण पाहिजे ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारचंद्र या पवार गटाची किंवा पक्षाची भूमिका सुरुवातीपासूनची राहिलेली आहे. कोर्टात टिकले पाहिजे. तेच मी सांगितलं. आता त्याचं दूध का दूध पाणी काही दिवसात होईल. मी आता आज अधिवेशनात जरा आज अभ्यास करेल, डिटेल्स काय त्याच्या आहेत. मी अजून आजचं इकडेच आहे संभाजीनगरमध्ये, त्या सगळ्या गोष्टीचा मी आज अभ्यास करेल आणि ते कळेल आपल्याला 2 दिवसातच. आणि कायदेतज्ञ त्याच्यावर बोलतील. ईडीविषयी काय सांगता येईल? ईडी बद्दल तर आता शाळेतली मुलं सुद्धा बोलतात. ईडी ही स्पेसिफिक असते. मध्यंतरी पवार साहेबांनी तुम्हाला एका भाषणामध्ये ईडीचा पाडाच वाचला, तुमच्या लक्षात असेल की आतापर्यंत देशामध्ये जेवढ्यांच्यावर ईडीच्या कारवाया झाल्या आणि त्याच्यामध्ये केसचे निकाल झाले कोर्टामध्ये, फक्त आतापर्यंत 2 लोक देशामध्ये फक्त दोषी आढळलेले आहेत. आणि आतापर्यंत 2014 पासून जेवढ्यांच्यावर गुन्हे दाखल केले ईडीने, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुणीही व्यक्ती किंवा नेता किंवा कुणी मित्र, भारतीय जनता पार्टीच्या जवळचा माणूस ईडीच्या कारवाईला सामोरा गेलेला नाही किंवा जात नाही. ईडी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. उलट ज्यांच्यावर ईडीची नोटीस येते ते लोक जर का ईडीच्या भीतीने किंवा जेलच्या भीतीने भारतीय जनता पार्टीच्या जवळ जर गेले आणि ईडीला कळलं की आता हे भारतीय जनता पार्टीच्या जवळ गेलेले आहेत, याचा शिक्कामोर्तब झाला की ईडीची कारवाई, ईडीची चौकशी सर्व काही बंद होतं. सीबीआयची सुद्धा कारवाई बंद होते. याची अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ अजितदादा मित्रमंडळाचे सगळे लोक घ्या किंवा परवाचे अशोक चव्हाण साहेबांचे सुद्धा, ज्या अशोक चव्हाण साहेबांच्या बद्दल ते प्रवेश भाजपामध्ये करण्याच्या आधी 1 आठवडा संसदेमध्ये श्वेतपत्रिका काढली गेली. त्या श्वेतपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला गेलेला आहे. मग असं असताना ती श्वेतपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळ्याचा जो उल्लेख केलाय ते खोटा आहे की खरं आहे हे केंद्र सरकारने जाहीर करण्याची गरज आहे. तसंच भारताच्या प्रधानमंत्र्यांनी दुसरं कोणी आरोप केला असतं तर आमचं काय म्हणणं नाही, तर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी भोपाळच्या सभेत जो आमच्या पक्षावर आणि 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला होता आणि त्याच्यानंतर 4 दिवसांनी अजितदादा आणि मित्रमंडळ भाजपा बरोबर जातात आणि तो आरोप नाहीसा होतो, हे सगळे क्लीन चिट मिळते. मग देवेंद्र फडणवीसांना आणि नरेंद्र मोदी साहेबांना आमचा साधारण प्रामाणिकपणे नम्रपणाने सल्ला प्रश्न आहे की ते जे काही भोपाळच्या सभेत आरोप केले गेले होते प्रधानमंत्र्यांकडनं ते खोटे होते की खरे होते. खोटे असतील तर आमच्या पक्षाची माफी मागावी आणि खरे असतील तर तुमची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स गप्प का आहे.